चंद्रपूर शहरातील बागला चौक येथील महाकाली चौकीच्या मागे भरगच्च वस्तीमध्ये नागरिकांचा प्रचंड विरोध असतानाही सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली। या सार्वजनिक शौचालयाच्या निर्मितीनंतर या ठिकाणाहून नियमित शौचालय साफ केले जात नसल्यामुळे ते चोकअप होतात आणि त्याचे पाणी घाण रस्त्यावर येऊन वस्तीमध्ये शिरते। त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे। सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी 2 दिवसाआड एक गाडी येते, परंतु ही गाडी फक्त उभी राहून वापस जाते असे नागरिकांचे म्हणणे आहे। यावर महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना कराव्या अशी मागणी या परिसरातील नागरिक करत असून अन्यथा या विरोधात आंदोलन पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। पण याच्या आधी नुसतं कित्येकदा असं नुसतं वरच्या पाण्याने साफ झाला आहे, कारण याची स्वच्छता बिलकुलच नाही आहे। गाडी येते पण उभी राहून चालली जाते, 8-15 दिवसांनी एकदा ती मलबा उचलून नेते, बाकी दिवस नुसतं 15 मिनिटं उभी राहते आणि गाडी जाते। याची तक्रार आम्ही केली आहे नगरपालिकामध्ये, पण त्यांनी प्रॉब्लेम काय सांगितले आहे, लेडीज तिथे येऊन पॅड वगैरे टाकते, त्याच्यामुळे ते चोकअप होते। पण हा त्यांचा पर्सनली त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी तिथे तशी सोय ठेवायला पाहिजे, तसा वॉचमॅन ठेवायला पाहिजे, सांगायला पाहिजे की चोकअप होत आहे। हा सगळा त्रास आम्हाला सहन करायला लागत आहे। इथे पाहून राहिले आहे तुम्ही, अगदी घाण रस्त्यावर घरासमोर आली आहे, अगदी आमच्या इथे आमची रहदारी आहे, म्हणजे असं नाही का हा सुनसान रस्ता आहे, इथे आमची ये जा आहे, गाड्या उभ्या राहते, इथून घरातून इथे किती दुष्परिणाम आहे याचे, किती आमच्या आरोग्यावर परिणाम आहे। आम्हाला खिडक्या दारं लावून राहावं लागते, कारण इतके डास झाले आहे। आणि कूलर तर उन्हाळ्यात लावू शकत नाही आम्ही, कारण कूलरच्या याने पूर्ण हवा दुर्गंधी, आमच्या संडासात गॅस या पाईपाची, कारण हे सगळं उचलून या नालीत टाकते आणि या नालीत आमच्या सांडपाण्याचे पाईप आहे आणि याची गास आमच्या किचनच्या बेसिनमध्ये, बाहेरच्या बेसिनमध्ये, संडासामध्ये, बाथरूममध्ये, अक्षरशः घरभर ही दुर्गंधी राहते आमचं। हे संडासमुळे पुरं संडास धुतलेलं पाणी पुरं आमच्या गेटच्या अंदर अंगणमध्ये येऊन राहते। असं पाईपा बांधून आम्ही राहायचं। किती वेळा त्यांना सांगितलं तरी ते काही करणार नाही।